सहर्ष स्वागत आपण पाहतोय गिरगाभाऊ एमसीसी प्रेझेंट श्रद्धांजली चषक 2024 एक सुंदर आयोजन या स्पर्धेचे केलं जात आहे. टॉस जिंकला होता गावदेवी लगसते मोघरपाडा या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केले मॅरेज स्पोर्ट्स बल संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण बघतोय साहिल आणि आदित्य. प्रत्येक क्रिकेट हॅट्रिक साठी अगदी 1000 रुपयांचा पारितोषिक रामदास पाटील सरांच्या माध्यमातून केलं जाते. कारण या मोगरपाड्याचा अगदी क्रिकेट वरती प्रेम असणारा एक व्यक्ती आपण पाहतोय या संघावरती आणि या गावावरती प्रेम असणारा क्रिकेटमधील सर्वात मोठा व्यक्ती मोगरपाड्यामधून रामदास पाटील आणि त्यांच्या माध्यमातून हा बक्षीस लावला गेला. मॅचला सुरुवात केली गेली. पहिल्या बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळते. धावा येणं गरजेचं आहे कारण दोन्ही संघ बलवान आहेत. एका साईडला मोगरपाडा संघ आहे अगदी पूर्ण सिटी मध्ये भरलेला हा संघ आपण बघतोय. फक्त इथे वाईट घोषित करतात अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला जाईल. लगातार 3 जरी डाट घेतले तरी पण 1000 रुपयांचा पारितोषिक रामदास पाटील यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. गोलंदाजांचं प्रोत्साहन वाढवलं जात आहे कारण कुठेतरी डॉट बॉलवरती हा बक्षीस लागणं. लगातार 3 डॉट. यावेळी पहा चांगला चेंडू होता आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न शॉर्टपुटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. असफळ अंगाला लागल्यानंतर तिथे एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. भावेश गोहिरीला आपण पाहतोय विकेट हॅट्रिक 1000 रुपये लगातार 3 डॉट 1000 रुपयांचा पारितोषिक रामदास पाटील यांच्या माध्यमातून लावला गेलाय. स्पोर्ट बस संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना यावेळी फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वैभव गाडी घेतोय. सुंदर जल पकडलाय फलंदाज बाद. त्या बाद जेलसाठी 500 रुपयांचा पारितोषिक लावला गेलाय दिला गेलाय वैभव पाटील याच्यासाठी. मित्र नाव नाही सांगितलं कोणी दिले मात्र 500 रुपये मॅच संपल्यानंतर तुला मिळतील. अगदी गुपित नाव आहे तो वैभव पाटील. एक जबरदस्त झेल दिला गेलाय. त्यावेळी फटका गेलाय शॉर्टपुटचा फटका आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. थँक्यू जे अगदी 3 बॉल पर्यंत शांत होते फलंदाज मात्र चिरा घाला आणि आल्या पहिल्या बॉल वरती एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चौकाराने धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न
स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी सरळ बॅटने केलेला फटका मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक सिंगल पूर्ण करतोय. सिंगलने धाव पुढे सरकला गेलाय. 8 धावा पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय नरेश स्पोर्ट संघाकडून. आदित्य ज्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके आपण मॅचच्या मॅचमध्ये पाहिले होते तो आदित्य यावेळी आउट स्ट्राईक आहे. फक्त दिशा दिलाय. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये शतरक्षक आहेत. त्याची जर आपण पाहिला तर करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल पूर्ण करतायत आणि एका सिंगलने पहिला ओव्हर संपलाय. संघाची धाव संख्या 1 गडी बाद 9 धावा. पहिला ओव्हर संपला गेलाय. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 9 पाहायला मिळत आहेत. त्यावेळी फटका जावलाय अगदी लांब क्षेत्रामध्ये शतरक्षक येत होता वैभव पाटील. काय प्रयत्न केले गेले काय एफर्ट पाहायला मिळतंय. कुठेतरी मेहनत केली जाते कारण या स्पर्धेचा महत्व या संघाला माहिती आहे. एक जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय वैभव पाटील. आता 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या जातील. 2 धावेने 11. या 11वरती धावफलक पाहायला मिळते. आदित्य गोलंदाजची मार्गदर्शनी आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळते का मात्र इथे वाईट बॉल पंच घोषित करतात. आउटचा ऑप्शन होता अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला जाईल. धावफलक 12 या 11वरती पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात केली गेली होती फलंदाजी गरज असताना. मात्र यावेळी आपण पाहिला तर धावफलक 12. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी योगभाऊ MCC प्रेसिडेंट श्रद्धांजली चषक विजेता संघातील 11 खेळाडूंना अगदी स्मार्ट वॉच दिल्या जाणार आहेत. निलकंठ भोईर सरांच्या माध्यमातून सर्वत्र लाडक्या तात्या आणि त्यांच्या माध्यमातून या वॉच स्मार्ट वॉच दिल्या जाणार आहेत विजेता संघाला. दरवर्षी काहीतरी वेगवेगळं नियोजन हे MCC कासरवडोली संघामधून असतंय आणि यावेळी आपण जर पाहिला तर स्मार्ट वॉच विजेत्या संघाला दिले गेले. दरवर्षी ट्रॉफ्यास असतात मात्र यावेळी निलकंठ भोईर यांनी एक चांगली भूमिका या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. संघाची धाव संख्या 14 धावा धाव फलकावरती. 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही या ओव्हर मधील 4 बॉल बाकी आहेत. फटका घेण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये प्रयत्न मात्र रोमांस रिझल्ट मध्ये हा चेंडू आहे. 2 धावा पूर्ण केला गेल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न गडी बाद होईल. शिराग धावची चलमाने ते बाद होतोय. तर मोगरपडा संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ जास्त आपल्याकडे नसणाऱ्या लक्षात घ्या. या क्षेत्र नवीन फलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी उद्याचा दिवस अगदी
भारत देशासाठी मानाचा आणि गौरवाचा दिवस प्रजासत्ताक दिन आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल योगाभाऊ MCC स्पोर्ट्स आयोजित श्रद्धांजली चषक योगेश विनायक मुगादम यांच्या आत्महत्येच्या शांतता देणारा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि उद्याच्या दिवसामध्ये आज संघ आपल्याला पाहायला मिळतील आई एकवीरा ऐरोली वर्सेस भव्या 11 वाघबीर स्वप्नील 11 ब्रह्मांड वर्सेस जॉली बॉईज कामतगर SD केवणी दिवे वर्सेस विजय रामदास स्पोर्ट पूर्णा त्यानंतर मिनिश 11 खारिवली आणि गावदेवी स्पोर्ट्सचा बाळको हे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील सनी गोलंदाजी मार्गावर या ओव्हर मधील पुढील बॉल अगदी लांब क्षेत्रामध्ये गेला क्षेत्ररक्षक येतोय खेळ पकडलाय अजून एक विकेट रामदास पाटील यांच्याकडून मयूर याला इथं 500 रुपयांचा पारितोषिक दिला गेला या खेळसाठी संघाची धाव संख्या अगदी स्थिरावले तर 17 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय धावा येणं गरजेचं आहे कुठेतरी एक मोठा टार्गेट सेट करावा लागेल तर मागच्या मॅच मध्ये मोगरपाडा संघाला जर आपण पाहिलं तर तब्बल 3 ओव्हर मध्ये 61 धावा कुठल्या होत्या यावेळी अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर मध्ये संघाची धाव संख्या धाव फलकावरती 3 गडी बाद 17 धावा खेळ एक छोटा दोन षटकांचा खेळ संपलाय 8.50च्या सरासरीने बॅटिंग करतोय प्रथम बॅटिंग करत असताना 17 धावा धाव बळगवती लागल्या गेल्या एक चांगली गोलंदाजी मोगरवाडा संघाच्या गोलंदाजांकडून केली जाते पहिला गोलंदाज 22 त्यानंतर सनी या गोलंदाजाला आपण पाहिला आहे तिसरा गोलंदाज तेजस पहिला बॉल एक चांगला रीतीने अजूनपर्यंत पाहायला मिळतोय तर पहिला बॉल अगदी वेगाने टाकला गेला होता ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळली जाते गोलंदाज तेजसच्या माध्यमातून कुठेतरी अजूनपर्यंत बाजू ठेवलाय स्ट्राईकला आदित्य याला आपण पाहतो ज्याच्या बॅटमध्ये पहिल्या मॅच मध्ये धावा आल्या होत्या मात्र कुठेतरी त्याही गोलंदाजाला अजूनपर्यंत शांत ठेवलंय फटका पोचलाय हवेमध्ये आहे आकाश होईल प्रयत्न केले गेले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल कुठेतरी वाईट आहे विकेट आहे शेवटच्या क्षणामध्ये जर आपण पाहिला तर कुठेतरी तो बॅट उचलला गेला होता आणि आदित्य याला परतावं लागेल फलंदाज बाद होतोय मयूर येतो नवीन फलंदाज मैदानामध्ये
फलंदाजी करण्यासाठी 18 धावा धावपलीवरती अजूनपर्यंत लागल्या गेल्यात अजून 4 बॉल या ओव्हर मधले बाकी असतील कुठेतरी धावा येणं गरजेचं आहे मात्र इथे धावा रोखल्या गेल्यात गोलंदाज तेजसच्या माध्यमातून बॉल पुढील बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय मयूर आणि एक सिंगल अजून एक पूर्ण केले गेले 19 धाव फलकावरती लागला गेल्यात प्रथम बॅटिंग करतोय फलंदाजी करणारा नरेश बस संघ थोडस संकटामध्ये आहे कुठेतरी मोठ्या पटक्यांसाठी वंचित ठेवलं गेलंय भोगरपाडा संघाने आणि आता मात्र कुठेतरी धाव येणं गरजेचं होतं आणि त्यावेळी इथे धावा रोखल्या गेल्यात आता मात्र पुन्हा एकदा आज रितेश आपण पाहतोय थोडीशी चुकी केली जाते तर या अगोदर आदित्यला वाद केलं होतं आणि त्यानंतर आता आपण बघतोय तर मयूर याही फलंदाजाला परतावला गेलाय 19 धावांवरती अजूनही संघ थांबलाय धावा येणं गरजेचं होतं अंतिम बॉल उर्वरित ओव्हर मधील 2 बॉल बाकी आहेत संदेश होईल मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी येतोय मोठ्या फटक्यांची गरज आहे हवाईचं बरं लावे लागतील प्रयत्न केले संदेश भोईर मात्र तो इथे फलंदाज बाद क्या बात आहे रामदास पाटील सरांकडून अजून 500 रुपये यावेळी सनीला दिले गेले एकटी बॉल झालाय मोगरपाडा संघासाठी धावसंख्या 19 आहे अंतिम या ओव्हर मध्ये लास्ट बॉल बाकी आहे गोलंदाजांना पहिली संधी दिली त्यानंतर आपण पाहिला तर शतरक्षण करणाऱ्याही खेळाडूंना इथे संधी दिली जाते त्यांनाही बक्षीस लावलं गेलंय नक्कीच कौतुक करावं लागेल रामदास पाटील यांचं अंतिम बॉल इथे आपण जर पाहिला तर धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का मात्र फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होते संघाची धावसंख्या 19 आणि जिंकण्यासाठी 20 धावांचा एक माफक लक्ष ठेवला गेलाय टीम मोगरपाडा या संघासमोर ऐकू एक छोटंसं संगीत
थँक्यू डीजे. 20 धावांचं मापक लक्ष आहे जिंकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय नरेंद्र भारती आणि भावेश गोळी. आता काय बक्षीस असेल? आता रामदास पाटील यांच्याकडून काय बक्षीस लागला जाईल हा एक प्रश्नचिन्ह असेल. क्या बात आहे. इथं बक्षीस थोडस चेंज केला गेलाय कारण हा बक्षीस फक्त नरेंद्र भारतीसाठी आहे. 2 ओव्हर मध्ये जर सामना संपवला एकट्याने, या 20 धावा एकट्याने बनवायच्यात, तर रामदास पाटील यांच्याकडून 2000 रुपये नरेंद्र भारती याच्यासाठी. 20 धावांचा मापक लक्ष. गोलंदाजी मार्गवर साईल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. मात्र कुठेतरी याच अंपायर डिसिजन होत आहे. लेफ्ट प्ले मॅचला सुरुवात केली जाते. पहिला बॉल साईलाचा नरेंद्र भारती याच्या आणि पहिला बॉल अगदी हाताला गेलाय. एक चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली पहिल्या बॉल वरती. त्यांना महत्वपूर्ण एक धोका असेल तो म्हणजे नरेंद्र भारतीचा एका विस्फोटक फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून आपण पाहिला होता नावांचा अगदी डोंगर रचला गेला होता आणि त्यामध्ये नरेंद्र भारती याला आपण पाहिला होता. यावेळी फटका सजवलाय अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला माधवलाय सरळ सी मारेच्या बाहेर. धावसंख्या 7 धावा. भावेश याच्यासाठी 500 रुपये इथे जमा झालेत. अगदी एटीएम ऑन झालाय मोगलपाडा संघासाठी. येस रामदास पाटील यांना मी विनंती करेन सर आपण स्टेज वरती यायचे. रामदास पाटील मोगरपाडा गावामधील एक प्रतिष्ठित व्यक्ती. आज आपण पाहिला तर मोगरपाडामध्ये जो मेहनत त्या मैदानासाठी घेतली जाते रामदास पाटील यांच्याकडून आणि आज या मैदानामध्ये उपस्थित आहेत तर त्यांना विनंती करून आपण व्यासपीठावरती आपली यावेळी जागेवर चेंडूला घेतलाय. चेंडू जातोय चौगोडा रिझल्ट मध्ये अप्रतिम खेळ. विकेट डाऊन नरेंद्र भारती गॉन. संघाची धावसंख्या 8 धावा. या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सुरुवात स्टार्ट करून दिली कारण 4 बॉल मध्ये 8 धावा ओव्हर मध्ये पूर्ण केल्या. यावेळी बॅकफूट वरती आला पंच केलाय कव्हर क्षेत्रामध्ये अगदी देखला सुंदर चौकार.
लावला गेलाय रामदास पाटील यांच्याकडून. निकाल बॅटिंग केली गेली. पहिल्या ओव्हर मध्ये मॅच संपवले. मात्र इथे 2 धावांची गरज आहे 12 बॉल मध्ये. आणि त्यावेळी भावेश होईल हा इथे बाद होतोय. वेलकम रसून पाटील सर यांचं इथं आगमन झालंय. तर मी विनंती करतो त्याने व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय रसून पाटील सर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पहिला अगदी बॉल डिफेंडिंग केलंय शेतेस. सन्माननीय श्री रसून पाटील सर यांना विनंती करते आपण स्टेजवरती यायचंय. षटकाराने हा सामना इथं जिंकवलाय. का बॅटिंग केली गेली अगदी 2 ओव्हरही पूर्ण लागले नाही. कारण 1.3 ओव्हर मध्ये हा सामना संपवलाय. चला इथे जण बक्षीस